नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे सॅगीज किचन विलाला. त्र्यंबकवरून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर इथं आपलं चालू इलेक्ट्रिकल वायरिंगचं काम. तर आपण करणार आहोत या विल्यावर नवीन प्रकारे वायरिंग. तर काम जे चालू आहे ते आम्ही आता तुम्हाला दाखवतो. गार्डन वगैरे सर्व रेडी सरांचं. नमस्कार काका. KT इलेक्ट्रिकलवाले काका आहेत, कैलास काका ते. हे बघा, आता मेन एंट्रन्स होतो इथून सुरू. दोन्ही साईडचं जे गार्डन आहे, इथं गार्डन लॅम्प, स्ट्रीट लाईट, या साईडने स्पाईक लाईट, नंतर इथं स्प्रिंकलर टाईप जे लाईट असतात चालू बंद होणारे ते राहतील. परत वरती गार्डन बनणार आहे, त्या गार्डनसाठी फ्लोर लाईट. चला बघूया आपण. तो टेंट हाऊस बनणार आहे, तिथं टेंट हाऊस वायरिंग पण करतो आहे आपण, ती तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर हे बघा, आता इथं आपलं काम आता सुरू झालेलं आहे. हा मेन एंट्रन्सच्या या लॉबीला आपण 8 सिलेंडर लाईट टाकणार आहोत. परत एक बायपास आणि इथं एक बायपास, म्हणजे विंडोच्या आणि डोअरच्या दोन्ही सेंटरच्या मध्ये दोन्हीकडे एक वॉल लॅम्प काढणार आहोत. त्या हिशोबाने पुढे आता हे पोरांचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. छोटासा व्हिडिओ आहे मस्त. मेन स्विच बोर्ड आपण या पद्धतीने मार्किंग करतो प्रॉपर. हाईट, पाईप किती येणार आहेत, काय नाही, कुठून सगळं पाईप फिरणार आहे, प्रॉपर मार्किंग वगैरे असते. तर बघा, आता साईड टेबल बोर्ड आहे, इथं चार्जिंग. परत इथं खाली फ्लोर लॅम्प लावण्यासाठी सॉकेट राहील. एक सोफा सेट राहील, इकडे एक सोफा, त्याच्यानंतर इथं एक सोफा. तर सोफ्याच्या दुसऱ्या साईडला परत आपण एक स्विच बोर्ड काढलेला आहे, इथून वरती AC पॉईंट राहील. शेजारी TV बोर्ड, खाली चांगलं आपलं एक साईड बोर्ड राहील. परत त्याच्यानंतर हा मेन बोर्ड 2, इकडे डायनिंग एरिया आहे आणि 2 प्रायव्हेट रूम आहेत, हा एक रूम आणि हा एक रूम. तर बघा, इथं आता वॉल पेंटिंग येणार आहे 2, तर तिथं 2 लाईट पॉईंट येईल. तिथं फ्रिज पॉईंट, इथं परत वॉश बेसिंग आहे, त्याच्यावरती मिरर पॉईंट पासून इथं एक प्लग पॉईंट राहील. तिथून परत मेन स्विच बोर्ड. बघा, आता मेन बोर्ड झालं, खाली फुट लॅम्प, इथं परत एक लाईट पॉईंट, स्टडी टेबलसाठी परत इथं एक स्विच बोर्ड राहील. वरती AC पॉईंट आहे, वरून आता पायपिंग फिरवू आपण. इथे एक स्पॉटलाईट, इथे एक स्पॉटलाईट राहील, म्हणजे सिलेंडर लाईट राहणार आहे. सॉरी, स्पॉटलाईट बोललो मी, सिलेंडर लाईट राहणार आहे. तिथून खाली एक वॉल लॅम्प, दुसरा वॉल लॅम्प इथं. तिथून टेबल साईड बोर्ड, दोन बोर्ड राहणार आहे. तिथून पाठीमागे एंट्री घेतली, तिथं आपला बाथरूमचा मेन बोर्ड. तिथं मिरर लाईट पण राहील. तिथून वरती गेला वॉल लॅम्प, वरती परत सिलिंग लाईट होईल. तिथून खाली एक्झॉस्टला वरती गीजर पॉईंट राहील. या पद्धतीने आपण टोटल वायरिंग वगैरे करणार आहोत. तुम्ही बघू शकता आता प्रॉपरली मुलांचं काम एकदम जोरात चालू आहे. तिथे तोच दिसते मेन बोर्ड, वरती लाईट पॉईंट, साईड लॅम्प, परत स्टडी टेबलसाठी वॉल लॅम्प, साईड बोर्ड. तिथून बाथरूममध्ये एंट्री. बाथरूममध्ये कसं हे 8 मॉडेलचा बोर्ड, वरती लॅम्प, परत वॉल लॅम्प, वरती सिलिंग लाईट पॉईंटसाठी. तिथं वरती गीजर पॉईंट, एक्झॉस्ट फॅन पॉईंट आहे. पंकजा, आपण बघू शकतो आता पूर्णपणे हा विराट एकदम व्यवस्थित आहे. तसंच आपण आता तिथं बनणार आहे आपला छोटासा स्विमिंग पूलची वायरिंग वगैरे ओढली गेलेली आहे. साईडला वायर काढलेली आपण. आणि इथं गार्डन लॅम्प लागणार आहेत.
जशी वायरिंग आपली पुढे पुढे होईल त्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ टाकत राहील. आता ही पूर्ण भिंत जी या भिंतीच्या सेंटरला एक पेंटिंग येणार आहे. पेंटिंगच्या वरती लाईट पण राहतील. परत साईडला एक लाईट पॉईंट, परत साईडला एक लाईट पॉईंट. नंतर वरती एक टेंट हाऊस आहे बघा. वरती पण आपण जाऊया एक 5 मिनिटाने. तोपर्यंत मी तुम्हाला एक छोटासा एक रूम दाखवतो. हा आपला छोटासा रूम. याच्यात फॅमिली सिटिंग बनणार आहे. अजून इथलं पेंटिंग आहे काम. इथं मेन स्विच बोर्ड येईल, AC पॉईंट येईल आणि साईडने साईड टेबल येईल. आता आपण जाऊया वरती टेंट हाऊसच्या इथं. आपला मेन स्विच बोर्ड इथं येणार आहे. त्याच्यानंतर इथं जिन्याच्या वरती 2 सिलेंडर लाईट येतील, जे आपण 2A करणार आहोत. ती जी मार्किंग केलेली आहे तिथून असं इथपर्यंत एक पाईप, 2, 3 हे जे 4 पाईप उभे केले आहेत यांना 4 लाईट पण येतील. परत इथं एक चार्जिंग बोर्ड राहील. सेंटरला इथं बैठक राहणार आहे. बघा किती मस्त छान व्ह्यू वाटतोय. गार्डन वगैरे पूर्ण हिरवगार. आणि हा जो बोर्ड आपण काढलेला आहे साईडला, तिथं बालटप येणार आहे. त्यासाठी आपण हीटर पॉईंट काढलेला आहे. सुंदर पद्धतीने एकदम असा हा विला आहे. पूर्ण काम जसं जसं होईल आपण तसं एक व्हिडिओ टाकू. आता जरी पायपिंग चालू आहे, नंतर वायरिंग, नंतर स्विच बोर्ड आणि एक फायनल व्हिडिओ जे फायनल काम झालं त्याच्यानंतर. हा टेंट हाऊस मी तुम्हाला बोललो होतो की टेंट हाऊस पण आहे इथं. हा मिनी टेंट हाऊस. इथं अजून कापड वगैरे टाकायचं बाकी. त्याच्यानंतर आपली वायरिंग होईल. याला भिंत नसणार आहे, फक्त कापड राहील. जसं आपण टेंट बोलतोय त्याच पद्धतीने टेंट हाऊस. चालेल. तर कसा काय वाटला आपला व्हिडिओ तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये.